देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक आवाहन केलं की इंधन बचतीचं साधारण आता 12 दिवसामध्ये 4 वेळेस पेट्रोल आणि डिझेल म्हणजे दरवाढीला झालेलं चित्र सध्या देशभरात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचा थेट परिणाम सध्या खाद्यपदार्थाच्या किमतीवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक खाद्यपदार्थाच्या किमती सध्या वाढलेल्या आहेत। जो सामान्यांना परवडणारा असणारा वडापाव जो साधारण एक 10 रुपयाला मिळायचा तोच वडापाव आता 20 रुपये ते 25 रुपयाला जो आहे तो वडापाव मिळत आहे। साधारण या दरवाढीचा फटका जो आहे तो सामान्य नागरिकांच्या खिशाला बसताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। एकंदरीतच इंधनाचे वाढलेले भाव त्याचा परिणाम जो आहे तो थेट आता वडापाववरती झाला आहे। वडापावाच्या मधला पाव सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये 10 ते 15% पावामध्ये सुद्धा वाढ झालेली होती आणि आता वडापावच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झालेले चित्र जे आहे ते सध्या सर्वत्रच एकंदरीतच राज्यभरात जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। वडापावचे विक्रेते सध्या या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। वडापावच्या किमतीमध्ये सध्या वाढ झालेली आहे। वडापावचे आता रेट पहिले होते पण आता कसं डिझेल वगैरे सगळे रेट वाढलेले आहेत, त्यामुळे सध्या तरी आपलं वडापावचं रेट आता वाढवायचं चालू आहे। आता काही दिवसात रेट वाढवायचं, त्याचं माल मटेरियल सगळं ट्रान्सपोर्ट पण महाग झालं आहे ना, त्याच्यामुळे आता रेट वाढवायचं आपलं चाललं आहे सध्या तरी। साधारण पहिला वडापाव तुम्ही विकत असता त्यावेळेस किती रुपयाला होता आणि एकत्रित विकलं गेलं तर आजोबांनी विकलं गेलं तो काहीतरी 1.25 पैसे 50 पैसे तिथून सुरुवात झाली 1980 पासून। आता वडापावचे रेट सध्या 20 रुपयाला आहे। आता वडापावचं तर सगळ्या खर्चांमुळं सगळं बघून वगैरे तर रेट 25 रुपये 30 रुपये करण्याचं चालू आहे। तर आता तुमच्या या वडापावच्या गाड्यावरती किंवा या दुकानावरती अनेक नागरिक खरं तर पुण्यातला प्रसिद्ध तुमचा वडापाव आहे। आता ज्यावेळेस तुम्ही किमती वाढवल्या त्यावेळेस नागरिकांच्या सर्रास काय प्रतिक्रिया असतात, काय बोलतात ते? नाही तर प्रतिक्रिया सगळ्यांच्या तरी आहे की रेट का वाढते हे ते, पण आता सगळं बघून लोकांचं पण काय म्हणणं आहे तुम्ही रेट का वाढवते, पण चव पण आपली तशी आहे, आपण त्यात पण हलगर्जीपणा करत नाही, मालामध्ये जो आहे ती देतो, त्याच्यामुळं जे आहे ते थोडं मार्क पब्लिक पण बघतंय काय नाही आणि त्या हिशोबाने करतं ते। वाहतुकीचं जे भाडे वाढ झाली आणि याचा थेट परिणाम होऊन तुम्ही आता हे दरवाढ करा? दरवाढ करावी लागते त्याच्यामुळे, कारण की सर्व भाडं येतं सर्व दुकानाचं बघून पोरांची पगार वगैरे सगळ्यात आता वाढत चालली, कमी होतच नाही, त्याच्या बघून दरवाढ केली त्याच्यामुळे। एकंदरीत आपण बघू शकतोय की इंधनामध्ये झालेली वाढ, पेट्रोल आणि डिझेलमध्ये झालेली दरवाढ आणि याचा थेट परिणाम सध्या सामान्य खरं तर किमतीमध्ये होत आहे। अनेक खाद्यपदार्थाच्या किमती वाढलेल्या आहे। सामान्यांच्या खिशाला परवडणारा असणारा वडापाव आता वडापाव सुद्धा महाग होतानाचा चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।